तिसरा जो रुद्राक्ष हा ब्रह्मदेवता तांत्रिक रुद्राक्ष कवच हा पण एक मोठा शक्तिशाली रुद्राक्ष आहे, जेणेकरून ह्यालाही एक मुखी रुद्राक्षावरती ज्यावेळेस चारमुखी रुद्राक्ष आणि ब्रह्मदेवताच्या ब्रह्मास्त्राच्या मंत्रांनी ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र गोष्टी होतात, तर त्यावेळेस एक मोठी महाशक्ती तयार होते आणि ती महाशक्ती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न आहे, जेणेकरून की ही गोष्ट परत पुन्हा कोण बनवल नाही बनवल किंवा आईचा आदेश आला तर बनवल. तू कोणताही दानव असो किंवा कोणताही राजा असो, ऋषीमुनी असो, हा प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही पाहता तर ब्रह्मदेवाचे तप साधना करून ब्रह्मदेवाला जास्तीत जास्त प्रसन्न कारण की ज्या वेळेस ब्रह्मदेवतांची कृपा या कार्यावरती व्हायला सुरुवात होती, तर त्यावेळेस पहिली गोष्ट त्याची जी वाक्सिद्धी आहे, तर वरदानचं तर साईडलाच राहिलं, पण आता साधारण व्यक्तींसाठी आपलं चाललंय की ज्यावेळेस हा रुद्राक्ष जो व्यक्ती धारण करतो त्याची स्मरणशक्ती जी असते, स्मरणशक्ती वाढायला सुरुवात होते. की ज्याची बुद्धी झोपलेली असेल तर त्याला ती जागृत करून गतिशीलमध्ये आणायला सुरुवात करते. त्या व्यक्तींमधून वाक्सिद्धीची प्राप्ती होते. म्हणजे जसं ब्रह्मवचन आपलं रक्षण, आपल्या पिढ्यांचं रक्षण होत राहावं यासाठी या गोष्टी बनवलेल्या आहेत. हा रुद्राक्ष स्त्री पुरुष लहान मुलं घालू शकतात. लहान मुलांना तर अवश्य द्या आणि घरातल्या दिशांनी त्याच्या एक अशा पद्धतीचं रक्षण कवच तयार असतं, जेणेकरून की कुणाचाही दृष्ट नजर झाली, दृष्ट तंत्रक्रिया झाली किंवा दृष्ट शक्तीचा प्रभाव झाला हा त्या व्यक्तींवरती हावी होत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचतही नाही. परंतु ज्ञानाच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी जो व्यक्ती हा धारण करतो तर त्याची ज्ञानाची जी क्षमता असते एकदम जास्तीत जास्त वाढली जाते. आता जी